राज्यातील 40हून अधिक आठवडी बाजार हे बंद आहेत। पणन विभागानं जबाबदारी झटकल्याचा फटका यामध्ये ठेवण्यात आलाय। दैनंदिन नियोजन करणं शक्य नसल्यानं पणन विभागानं हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना ताजा शेतमाल शहरात विक्री करण्यासाठी संत सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार ही संकल्पना राबवण्यात आली होती। या अंतर्गत राज्यभरात 75 आठवडी बाजार सुरू करण्यात आले होते। याची जबाबदारी कृषी पणन विभागाकडे देण्यात आलेली होती। मात्र शेतकरी आठवडी बाजाराचं दैनंदिन नियोजन करणं हे शक्य नसल्याचं कारण देत पणन विभागानं या आठवडी बाजारांची जबाबदारी झटकलेली आहे आणि त्यामुळे 75 पैकी 40हून अधिक आठवडी बाजार हे बंद झालेले आहेत। पणन मंडळामार्फत 2016 मध्ये मंत्रालयासह राज्यातील विविध ठिकाणी हे बाजार सुरू करण्यात आलेले होते। मात्र 13 मार्च 2020 रोजी पणन मंडळानं ठराव करत ही जबाबदारी आता महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्याचा निर्णय घेतलाय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, शेतकऱ्यांना यामुळे मोठा फटका बसतोय। आठवडी बाजारासंदर्भामध्ये पणन विभागानं आपले हात झटकलेले आहेत। खरंय, एकूणच ज्या शेतकरी संस्था तयार करण्यात आल्या होत्या, फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या तयार करण्यात आल्या होत्या, या सगळ्या फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांना शहरामध्ये काही जागा देऊन आठवडे बाजार हे सुरू करण्यात आले होते, जेणेकरून शहरातल्या लोकांना आणि शेतकऱ्यांनाही याचा फायदा व्हावा, शेतकऱ्यांना आपला थेट माल त्या ठिकाणी विकता यावा आणि त्यातून 2 पैसे त्यांना मिळावे। मधले व्यापारी आणि मधले जे दलाल असतात ते कमी करण्याचा हा प्रयत्न पणन मंडळाचा होता। मात्र पणन मंडळाने आता थेट हे सर्व अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वर्ग केल्यामुळे या सर्व आठवडे बाजारांवर संकट आलेलं आहे। आधीच पणन मंडळानं नीटपणे काम न केल्यामुळे 75 पैकी केवळ 40 बाजार सुरू होते आणि आता जवळजवळ सर्व बाजार सुद्धा यामध्ये बंद पडू शकतात। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।